फक्त तुम्हाला 1,500 देऊन थांबायचं नाहीये, तर तुम्हाला लखपती बहिणी झालेल्या आम्हाला पाहायचं आहे. हेच आमचं स्वप्न आहे. परवा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आले होते पालघरला. त्यांनी ठरवले 3 कोटी लखपती दिदी करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, ती योग्य आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी तिच्या कुटुंबासाठी एक आधार देणारी ही योजना आहे. आणि म्हणून अनेक लोक याच्या विरोधामध्ये गेले. चुनावी जुमला आहे, खोटं आश्वासन आहे, कोणी कोर्टामध्ये गेलं. अरे तुम्ही तर काय दिलं नाही, आम्ही देतोय त्याच्यामध्ये का खोडा घालताय, का त्याच्यामध्ये आडवे येताय. कोर्टामध्ये जाणारे कोण, कोर्टामधून देखील एक चपराक त्यांना मुंबई हायकोर्टाने दिली आहे. आता पुन्हा नागपूरच्या कोर्टामध्ये एक जण गेलाय आणि तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. अरे मला अतिशय दुःख वाटतंय की या 1,500 रुपये जे आम्ही देतोय त्याच्यामध्ये आडवे येत आहे. लाडक्या भावांना देखील आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना चालू केली, त्याची नियुक्ती पत्र दिली. आज आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण सुरू केली. 3 सिलेंडर मुफ्त में हमारी लाडली बहना को देने वाले हम लोग. और ये 1,500 रुपया महीने में 18,000 रुपया हमारे बहनों को मिलेगा. और उसके बाद ये युवा कार्य प्रशिक्षण योजना जो की है उसमें भी 10,000 रुपया महीने का ये प्रशिक्षण भत्ता स्टाइपेंड देने वाला ये देश में हमारा पहिला राज्य है. आणि म्हणून याचा फायदा देखील युवकांनी घेतला पाहिजे. मुख्यमंत्री वयोश्री योजना, इसमें भी डीबीटी से 3,000 रुपए जाएंगे. हमारे जो सीनियर सिटीजन है उनको एक आधार मिलेगा. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, जिनको दर्शन लेना है, तीर्थ यात्रा करनी है, उनके पास भी पैसे नहीं होते, उसका भी विचार हमारी सरकार ने किया हुआ है. मुख्यमंत्री लेख लाड़की योजना जो है 18 साल तक 1 लाख रुपया उसके खाते में जमा हो जाएगा. आणि मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल, डॉक्टर, इंजिनियर, वकील जे काय करायचं असेल त्याचा पण संपूर्ण खर्च आपलं सरकार उचलणार. या सगळ्या योजनांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांच्या पोटात दुखू लागले. परंतु किती दुखलं तरी योजना ही बंद होणार नाही. ही योजना कायम चालू राहणार असा माझ्या बहिणींना आमचा शब्द आहे. तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर 1,500 चे 2,000 होतील, 2,000 चे 2,500 होतील, आणखी ताकद वाढवली तर 3,000 होतील. आणि आमच्या संजय बनसोडे इथं आहेत, अशा प्रकारचा कार्यकर्ता तुम्हाला आमदार म्हणून लाभलाय. आणि म्हणून तुम्हाला देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही. हे देणारं सरकार आहे, हे घेणारं नाही. जेव्हा खात्यामध्ये पैसे पडू लागले तेव्हा विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार पैसे काढून घेईल. मला दुर्दैव आहे, हे सरकार दोन्ही हाताने देणार आहे. आणि म्हणून माझ्या गोर गरीब बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडले. रक्षाबंधन, भाऊबीज, आता फक्त रक्षाबंधन भाऊबीज नाही तर दर महिन्याला ही माहेरचं आहेर, ही ओवाळणी तुमच्या खात्यामध्ये पडत राहील, अशा प्रकारचा शब्द आम्ही देतो. आणि म्हणून आतापर्यंत 1,60,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. जवळपास 2,40,00,000, 2.5 कोटी पर्यंत आपले अर्ज आलेले आहेत. आता सप्टेंबरचा शेवटचा महिना देखील, सप्टेंबर शेवटपर्यंत पण याची आपण मुदत वाढवली आहे. त्यामुळे काळजी करू नका. ज्या माझ्या बहिणी या योजनेपासून वंचित राहिल्या असतील त्यांनाही त्याचा फायदा मिळेल आणि त्याही त्या योजनेमध्ये येतील. आणि म्हणून या सगळ्या योजना ज्या आम्ही करतोय खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य लोकांसाठी